यानंतर या बुलेटिनमध्ये पाहूयात 100 गावं 100 बातम्या। संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर 18 जानेवारीला सुनावणी होणार आहे। पत्राचा घोटाळा प्रकरणी सत्र न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हायकोर्टात याचिका केली होती। अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरणी सध्या चांगलंच हे प्रकरण चिघळताना दिसते। उर्फीनं पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। चित्रा वाघांना उद्देशून उर्फीने केलेला ट्विट चर्चेमध्ये आल्या। आधी आपण मैत्रिणी होऊ असं म्हटल्यानंतर उर्फीने चित्रा वाघ यांना थेट आपली सासूच म्हटलंय। अभी तो पूरा सुधारना बाकी है, नहीं सुधरे तो हमारे पास बड़ी बड़ी गोलियां बाकी है। या गोळ्या बंदुकीच्या गोळ्या नसून कपड्याची ॲलर्जी दूर करण्याच्या गोळ्या आहेत। याच गोळ्या दिल्या जातील असं चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या ट्विटला उत्तर दिलंय। उर्फीच्या टीकेला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं। दिवसेंदिवस उर्फीची विकृती वाढतीये, मात्र ही विकृती संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं चित्रा वाघ म्हणाले। शरद पवारांची बरोबरी फडणवीसांशी करू नका। पवारांची पार्टी 3.5 जिल्ह्यातील आहे, त्यांना 3 आकडे पार करता आले नाहीत अशा शब्दात पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रोहित पवारांचं अभिनंदन। मात्र रोहित पवारांचं क्रिकेटमध्ये काय योगदान आहे हे मला अजून समजलेलं नाही आणि आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअर लीडर्स आणल्या, आता रोहित पवार काय आणतात ते बघूया असा टोला निलेश राणेंनी रोहित पवारांना लगावला। रोहित पवारांना एमसीएचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी टीका केली। रोहित पवारांना 1 मॅच खेळायला लावा आणि 5 ते 10 रन जरी केले तरी अध्यक्ष ठेवा असा टोला त्यांनी लगावलाय। 30 जानेवारी रोजी अमरावती विभाग पदवीधरची निवडणूक होती आणि 12 जानेवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे। मात्र अद्यापही महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झालेली नाही। या अनुषंगाने अमरावती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठक घेतली। खासदार अरविंद सावंत अमरावती दौऱ्यावर आहेत, त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। राजापेठ चौक ते इरविन चौकापर्यंत मशाल रॅली काढत घोषणाबाजी करण्यात आली। रायगड लोकसभेच्या जागेवरून भास्कर जाधव आणि सुनील तटकरेंमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली। तटकरे आणि आपला प्रवास सारखाच असल्याचं भास्कर जाधव म्हणाले। दरम्यान रायगड लोकसभेची जागा मला द्या आणि विधानसभेची जागा तुम्ही लढवा अशी मागणी भास्कर जाधव यांनी तटकरेंकडे केली। आमदार नितीन देशमुखांना एसीबीने नोटीस पाठवलेली आहे। नितीन देशमुखांना 17 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहोत, तर आता ईडीच्या नोटीसची वाट पाहत आहोत असं नितीन देशमुख यांनी म्हटलंय। विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण होणार आहे। या निमित्तानं मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 23 जानेवारीला विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांचं तैलचित्र लावलं जाणार आहे। प्रहार आणि महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन संयुक्तपणे शिक्षक मतदारसंघाच्या राज्यातील 5 जागांवर उमेदवार देणार आहेत। मराठवाडा शिक्षक मतदारसंघात मेश्राचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अमरावती पदवीधर मतदार महासंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं अनिल अंबलकर यांना एबी फॉर्म दिलाय। मात्र महाविकास आघाडीनं अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही, तर भाजपकडून विद्यमान आमदार रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आली असताना नागपुरात भाजप आणि काँग्रेसचा उमेदवार ठरत नाहीये आणि यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता तर मतदारांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे। अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळानं सर्वात मोठा आहे, त्यामुळे त्याच्या नामांतरासोबतच विभाजन सुद्धा झालं पाहिजे असं मत भाजपचे आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केलं। तर पालकमंत्री असतानाही माझी हीच भूमिका असल्याचं ते म्हणाले। भाजप नेते गिरीश महाजनांचा आमदार राजन साळवी यांनी समाचार घेतलाय। शिवसेनेमुळे महाराष्ट्रात भाजप मोठी झाली, त्यामुळे महाजनांना बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेवर बोलण्याचा अधिकार नाही असं राजन साळवी यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वरळी, नायगाव आणि नामजोशी मार्गावरील बीडीडी चाईच्या पुनर्विकासाचा आढावा घेतला। बीडीडी चाईच्या पुनर्बांधणीच्या कामांना वेग देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। कल्याणमधून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाण्यावर पुन्हा एकदा जलपर्णीचं साम्राज्य पसरलेलं आहे। या जलपर्णीमुळे पाण्याची पातळी घटून जलचरांना धोका निर्माण झालाय आणि त्यामुळे जलपर्णी काढून टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावरती भरतीच्या लाटांसोबत एक मृत डॉल्फिन वाहून आल्याची घटना घडली। 6 फूट लांबीचा हा डॉल्फिन कुजलेल्या अवस्थेत होता आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी जेसीबीच्या साहाय्याने त्याला किनाऱ्यावरती पुरलं। मुंबईच्या वरळी परिसरात 8व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळल्यानं 2 कामगारांचा मृत्यू झालाय। अविग्ना इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली आहे। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीला मदत करणाऱ्या तिघांना मुंबई सत्र न्यायालयानं 10 वर्षांची शिक्षा सुनावली। कराचीमध्ये दाऊद इब्राहिमच्या टोळीला गुटखा कारखाना सुरू करण्यासाठी मदत करण्यात आली होती आणि या प्रकरणी 3 आरोपींना दोषी ठरवल्यानंतर शिक्षा सुनावली।
कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळण्यात आलेल्या 18 गावांसंबंधी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। ही 18 गावं वगळून उर्वरित महापालिका क्षेत्राची प्रभाग रचना करण्याची परवानगी मागणारी याचिका राज्य शासनाने दाखल केली होती। मात्र ही गावं महापालिकेत राहावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी याचिका दाखल केली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या पेल्हार काठियावाडी हॉटेलच्या मागे एका ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये संपूर्ण ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला असून परिसरातील वीज पुरवठ्यावरती त्याचा गंभीर परिणाम झाला आणि हा ट्रान्सफॉर्मर नेमका कशामुळे पेटला हे समजू शकलेलं नाही। साताऱ्यातील कोरेगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सातारा पंढरपूर रस्त्याचं काम पूर्ण करावं या मागणीसाठी कोरेगावात रास्ता रोको केला होता। जळगावमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत कामगारांच्या विरोधात व्यापाऱ्यांनी दुकान बंद करून आंदोलन पुकारलं। व्यापारी असोसिएशनकडे कामगार असोसिएशननं मजुरी वाढवण्याचं निवेदन दिलं होतं आणि व्यापाऱ्यांनी पगारवाढीचं निवेदन फेटाळून आंदोलन केलं। केंद्र सरकारनं सोयाबीन, चणा, तूर आणि गहू या पिकांसह 9 शेतमालांवर लावलेल्या वायदा बाजार बंदीला डिसेंबर 2023 पर्यंत दिलेली मुदतवाढ रद्द करा यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेनं वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। वायदा बाजार बंदी मागे घेतली नाही तर 23 जानेवारीला बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। चिपळूणमधल्या नद्यांमधील गाळ काढत असताना कातकरी समाजाची बांधण उद्ध्वस्त करण्यात आली होती। त्या विरोधात आक्रमक झालेल्या कातकरी समाजानं आंदोलन केल्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पेण यांच्याकडून दखल घेण्यात आली आणि नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला। सरकारने कापसाला 10,000 रुपये आणि सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्यावा या प्रमुख मागण्यांसह 19 मागण्यांसाठी ठाकरेंच्या सेनेच्या वतीनं यवतमाळमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या रवींद्र शिंदेंच्या नियुक्तीवरून ठाकरे पक्षात राजीनामा आणि नाराजी नाट्य सुरू झालंय। वरोरा इथे एक मेळावा घेत ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। नांदेडमध्ये गेल्या 8 दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होतोय, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव होतोय आणि त्याचबरोबर मर रोगाचा फैलाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात डोंगराच्या उत्खननाचं काम सुरू आहे आणि त्यामुळे घाटाच्या खालच्या बाजूला असलेल्या मानवी वस्तीवरती अनेकदा मोठे दगड घरंगळत येत असल्यामुळे इथल्या रहिवासी भीतीच्या छायेत आहेत। संरक्षक भिंत इथे घालावी अशी मागणी वारंवार करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पेढे यातले ग्रामस्थ अकोल्याच्या सुकळी पैसाळी गावामध्ये माकडानं धुमाकूळ घालत अनेकांना जखमी केलं होतं आणि गावकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार केली होती। त्या माकडाला पकडण्यात वन विभागाला यश आलंय। पुण्यातल्या मोबाईल मार्केटमध्ये 4 जणांच्या टोळक्यानं हातामध्ये कोयते फिरवत दहशत माजवल्याची घटना घडली आणि यामुळे स्थानिक दुकानदारांमध्ये दहशतीचं वातावरण पसरले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या ठिकाणी पडलेला एक कोयता ताब्यात घेतला असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। कल्याणमध्ये धावत्या रिक्षामधून महिलेची पर्स हिसकावून दुचाकीनं धूम ठोकणाऱ्या 3 चोरट्यांना कल्याण खडकपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली। चोरी करून पळणारे हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत आणि त्या आधारे ही कारवाई करण्यात आली। रायगड मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। इंदापूरजवळ एका कारला भीषण आग लागली होती। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। गिरीश महाजन त्यांच्या सासूरवाडीच्या ग्रामपंचायतीवरती झेंडा फडकावू शकले नाहीत असं म्हणत एकनाथ खडसेंनी त्यांना डिवचलंय। जिल्ह्यामध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या गावातील ग्रामपंचायतींवरही दारुण पराभव झाल्याचं म्हणत खडसेंनी भाजपवरती निशाणा साधला। नंदुरबारमधील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलाय। जिल्ह्यातील 22 उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्तीचं काम अद्याप झालेलं नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसतोय। नंदुरबार शहरातील प्रसिद्ध अशा दंडपाणेश्वर मंदिरामध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी केली। मंदिरातील चांदीचे 2 किलोची आभूषणं आणि दानपेटीतील माल चोरट्यांनी लंपास केला।